नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्णा, एक्स ALP अँड एक्स स्टेशन कंट्रोलर ॲट पुणे मेट्रो. आणि जसं की या व्हिडिओचं टायटल तुम्ही बघितलंच असेल, तुम्ही एकतर ITI करत असताल किंवा तुमचा ITI झालेला असेल. मला माहिती आहे की कोणी कोणी करत पण असेल. या दोघांसाठीही आज मी एक व्हिडिओ घेऊन येत आहे. या व्हिडिओचं टायटल आहे की ITI नंतर शासकीय नोकरीतील संधी. म्हणजे समजा ITI केल्यानंतर मोस्ट ऑफ लोक काय करतात, गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कंपनीजमध्ये किंवा MIDC मध्ये जॉब करतात. पण असे काही असतात की त्यांना गव्हर्नमेंटमध्ये शासकीय नोकरीमध्ये जायचं असेल किंवा त्यांना त्याची इच्छा असेल, आवड असेल, तर काय आहे, कोणाला मोस्ट ऑफ लोकांना माहिती नसतं की आपण कोणत्या कोणत्या ITI नंतर एक्झाम देऊ शकतो आणि कुठे कुठे अपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याला, त्याच्यासाठी सिलेबस काय असतो. याच माहितीसाठी ना मी हा व्हिडिओ घेऊन येते तुमच्यासाठी स्पेशल, की याच्यात मी 6 अशा एक्झाम मेन्शन केल्या आहेत, टॉप गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत ना, की ज्या फक्त ITI विद्यार्थ्यालाच देता येतात. मग त्याच्यात स्पेशलाइज असो, ट्रेड असू शकतो, फिटरसाठी, टूल अँड डाय मेकरसाठी, वेल्डरसाठी, अशा वेगवेगळ्या असू शकतात. पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच माहितीपूर्वक आणि हेल्पफुल ठरेल, मी आशा करतो. आता याच्यामध्ये ना मी तुम्हाला 6 अशा, मी सांगितलं जसं की 6 अशा एक्झामचं मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी क्रायटेरिया काय असतो, एक्झाम किती मार्काची असते आणि या डिटेलमध्ये आपण पगार काय असतो या डिटेल बघणार आहोत. तर मी तुम्हाला फक्त आता स्टार्टिंगला फक्त 6 एक्झामचे 7 एक्झाम आहेत ऍक्च्युली. ही 7 जे आहे ना ते अप्रेंटिस आहे. जे एक्झाम आहेत ना ते फक्त तुम्हाला माहिती सांगतो. आता हे बघा, हे जेवढे एक्झाम आहेत ना तेवढ्याचा क्रायटेरिया काय आहे, म्हणजे ह्या कोणाला देता येतात हे एक्झाम, ज्याचं की जे 10वी पास आहे. पहिलं तर काय 10वी पास पाहिजे आणि काय पाहिजे, आपला ITI झालेला पाहिजे. आपल्याकडे ITIचं जे सर्टिफिकेट असतं, म्हणजे जे आपल्याला सेकंड इयर नंतर जे 1 वर्षाचा ITI असतो त्याला 1 वर्षानंतर, ज्या 2 वर्षाचा असतो त्याला 2 वर्षानंतर जे भेटतं ते सर्टिफिकेट पाहिजे. 2 कंडिशन ITI लिहितो फक्त मी, ITI सर्टिफिकेट. याच्यावरती तुम्हाला या सगळ्या एक्झामला अप्लाय करता येतं. आता ह्यांच्या नोटिफिकेशन जसे येईल तसे मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगतच जाईल. आणि ह्या आता म्हणजे समजा ज्या एक्झाम आहेत ना, 1 वर्षाला 1-1.5 वर्षाला एकदा नोटिफिकेशन येऊन जातं याचं. आता याच्यामध्ये ना आपण जागेच्या अभावी ना आता 3 एक्झामचं बघूया आपण. हे बघा, RRB, ALP आणि टेक्निशियन ही काय असते, ही रेल्वे मिनिस्ट्री, आपलं जे रेल्वे खातं आहे ना त्याच्या अंतर्गत RRB कंडक्ट करते एक्झाम. याच्यामध्ये काय 2 पदं असतात, एक असते ALP आणि एक असतं टेक्निशियन. ALP म्हणजे काय, असिस्टंट लोको पायलट, जे मी 3 वर्ष काम केलेलं आहे तिथे. आणि दुसरे असते टेक्निशियन. या दोन्ही पदासाठी एकच एक्झाम असते. आता याच्यामध्ये याचं डिटेल तुम्हाला आहे ना, याचं पूर्ण डिटेल ALPचं, कारण की ही खूप महत्वाची अशी एक्झाम आहे. ज्याचं कोणाचं ITI झालेलं असते ना त्याला टेक्निशियन पद किंवा ALP पद, त्याच्यासाठी खूप सेंट्रल गव्हर्नमेंटचे पद आहे आणि याच्यात पगार वगैरे आणि फॅसिलिटीज खूप जास्त असतात. त्याच्यामुळे मी याचा एक डिटेल व्हिडिओ नेक्स्ट वीकमध्ये किंवा नेक्स्ट 1-2 दिवसामध्ये तुम्हाला देईल. याचा त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल. याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला बेसिक सांगणार आहे, एक्झाम किती मार्काची असते, वेळ किती असतो आणि त्याच्यात फेजेस किती आहेत आपल्या, म्हणजे स्टेज 1, स्टेज 2 असं. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं, ALP मध्ये तुमची पहिली होते स्टेज 1, म्हणजे पहिला पेपर होतो, म्हणजे सॉरी, पहिला पेपर होतो. हा कोणता असतो, प्रिलिमिनरी एक्झाम, म्हणजे चाळणी परीक्षा असते. ह्याचं काय मेरिट लागत नाही, फक्त याच्यात जे पास होतात ते पुढे जातात स्टेज 2 साठी. स्टेज 2 साठी जातात. ही असते स्टेज 2 जे म्हणजे काय असतं, मुख्य परीक्षा असते. ही असते तुमची मेन एक्झाम. याच्यावरतीच याच पेपरच्या मार्कवरती तुमचं मेरिट ठरतं. आता ह्या 2 एक्झाम असतात फक्त टेक्निशियन पदासाठी. आता ALP पदासाठी फक्त लास्टला एक एक्झाम असते जास्त, त्याला बोलतो आपण स्किल टेस्ट म्हणतो त्याला आपण, स्किल टेस्ट आणि स्किल टेस्ट किंवा सायकोमेट्रिक टेस्ट म्हणतो आपण त्याला. ही सायकोमेट्रिक टेस्ट कशी असते, याच्यामध्ये पण 30% याचे मार्क पकडतात. फक्त ती ALP पदासाठीच असते. टेक्निशियन पदासाठी या 2च असतात. फायनल मेरिट तुमचं मेन एक्झामवर लागतं. तर आता आपण पाहत होतो ALP आणि टेक्निशियन या पदाविषयी स्टेजेस एक्झामच्या किती आपल्याला एक्झाम द्यावं लागतात. हे बघा, तुम्हाला सांगितलं होतं पहिली परीक्षा असते स्टेज 1 ची, Tier 1 बोलतो आपण तिला. ती प्रिलिमिनरी पेपर असतो, तिचे मार्क कन्सिडर होत नाहीत, पण ती परीक्षा चाळणी पेपर असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला पास करावं लागतं. ही असते 75 प्रश्न असतात आणि ही वेळ असतो 60 मिनिट, 1 तासाचा वेळ असतो. ह्याच्यामध्ये जे क्वालिफाय होतात ते मेन्ससाठी जातात. आता स्टेज 2 म्हणजे मेन्स पेपर असतो. मेन्समध्ये 2 पार्ट असतात, एकाच पेपरमध्ये 2 पार्ट असतात, पार्ट A आणि पार्ट B.
पार्ट ए असतो 100 मार्काचा आणि वेळ असतो 90 मिनिट, आणि पार्ट बी असतो 75 मार्काचा 60 मिनिट. आता पार्ट बी काय असतं बरं? पार्ट बी मध्ये ट्रेड रिलेटेड क्वेश्चन असतात आपले. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं डिटेलमध्ये सांगेलच, पण ट्रेड टेस्ट असती आपली, जी ITIची जी आपण जो सिलेक्ट करू ट्रेड, त्या ट्रेडचे 75 प्रश्न असतात आणि ह्याचे 100 प्रश्न असतात. ह्याच्यामध्ये काय सिलेबस असतो? अभ्यासक्रम असतो गणित, विज्ञान, GK, करंट, इंग्लिश, हा असतो 100 मार्काचा. आणि त्याच्यानंतर फक्त ALP साठी सायकोमेट्रिक टेस्ट असते. हे झालं ALP आणि टेक्निशियन पदाविषयी. आणि ALP आणि टेक्निशियन पदाच्या प्रत्येक वर्षी RRB जागा वॅकंट होतात आणि काढतं पण. जवळपास 8 ते 10 हजार जागापर्यंत जागा येतात आणि ही खूप मोठी संधी असते आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब हासिल करण्याची. 2 नंबरची आहे आपली DRDO टेक्निशियन आणि इस्रो टेक्निशियन. आता हे बघा, DRDO सगळ्याला माहितीच आहे, डिफेन्स, आपली डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. ही काय करते? ही सेंट्रल गव्हर्नमेंटचं अंतर्गत येते DRDO. आणि DRDO म्हणजे आपले जे वेपन्स वगैरे, युद्ध सामग्री जी असते ना, ती बनवण्यासाठी हे DRDO हेल्प करते. तर आणि इस्रो, मी हे दोन्ही एकात कशामुळे लिहिलं टेक्निशियन? कारण की याचा सिलेबस आहे ना आणि याची परीक्षा पद्धती आणि सगळं सेमच आहे. फक्त रिक्रुटमेंट म्हणजे जे परीक्षा घेणारे 2 वेगळ्या बॉडीज येतात, 2 वेगळे डिपार्टमेंट परीक्षा घेतं. एक DRDO घेते कधी, इस्रोला समजा टेक्निशियनची रिक्वायरमेंट असेल तर इस्रो कंडक्ट करतं, स्वतः इंडिपेंडेंटली घेतं ते. तर आता बघा, DRDO टेक्निशियन पदासाठी आपल्याला मागच्याच वर्षी भरती निघलेली त्याच्यामध्ये समजा फिटरला 10 जागा, वेल्डरला 20 जागा, टूल अँड डाय मेकरला 10 जागा, अशा जागानुसार त्याचं मांडणी असते. तर बघा दोन्हीला पण काय असतं, एक परीक्षा होती पहिले CBT म्हणजे कम्प्युटराइज बेस टेस्ट असते. CBT कम्प्युटरवरती टेस्ट होणार ती. त्याच्यात प्रश्न असतात 120 प्रश्न असतात आणि वेळ किती असतो? 90 मिनिट असतो. आता तुम्ही सांगा, ह्याच्यामध्ये 120 प्रश्नाला काय काय येतं बरं? गणित असतं, इझी म्हणजे मॉडरेट लेवलच असतं, इझीच असतं. विज्ञान असतं, GK असतं, इंग्लिश असते आणि रिझनिंग असतं. रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ताचे जे गणित म्हणजे ते पण गणिताचाच पार्ट येतो त्याच्यामध्ये. तर ही असते CBT तुमची फायनल पेपर हाच असतो. आता हा सेकंड पेपर, ह्याच्यानंतर सेकंड पेपर होतो ट्रेड टेस्टचा. समजा तुम्ही टूल अँड डायमेकरचा विद्यार्थी आहात आणि तुम्ही टूल अँड डायमेकरच्या अंतर्गत समजा ह्याला सिलेक्ट केलंय आणि किंवा हा फॉर्म भरलाय, तर तुमचं ह्याच्यातले जे प्रश्न येतात ना, जे आपण 2 वर्षात जे शिकतो ITI मध्ये, प्रॅक्टिकल रिलेटेड प्रश्न येणार, हे असतात 75 मार्कचे. फक्त आता हे मार्क इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, हे मार्क कन्सिडर होत नाहीत. ह्याच्यात फक्त पास व्हावं लागतं तुम्हाला. 75 पैकी 40-45 जे असतं त्यांचा क्रायटेरिया, तो घेऊन याच्यामध्ये पास व्हायचं असतं. फायनल मेरिट ह्या 120 प्रश्न म्हणजे 120 मार्कावरती फायनल मेरिट ठरणार. ठीक आहे. आता आपण पुढील एक इंडियन नेव्ही अंतर्गत हे डिपार्टमेंट येतं, पुढील बघणार आहोत. तर तुमच्यासाठी ही पण एक खूप अशी बेटर अपॉर्च्युनिटी आहे, ज्याचं ITI झालंय त्याचे टेक्निशियन या पदासाठी किंवा ट्रेड्समन या पदासाठी. माझगाव डॉकयार्ड सगळ्याला माहितीच असेल. माझगाव डॉकयार्ड हे इंडियन नेव्ही अंतर्गत हे मुंबईमध्ये स्थित आहे. हे काय करतं, प्रत्येक वर्षाला याचं 2दा एक्झाम निघते. आताच मला वाटते मागच्या 30 तारखेपर्यंत याचं रिक्रुटमेंट होती. ह्या प्रत्येक ट्रेड वाईज, प्रत्येक आपल्या ट्रेड वाईज हे पद याचे पण डिस्प्ले होतात. जसं की आपण मागे बघितलं ना DRDO, इस्रो, याच्यामध्ये जसं ट्रेड वाईज असे पद येतात ना, तसे पण माझगाव डॉकयार्ड मध्ये हे इंडियन नेव्ही अंतर्गत येतं. ट्रेड्समन किंवा टेक्निशियन या पदासाठी याचे अर्ज मागवतात. तर याच्यामध्ये काय असतं, हे तर खूप सोपं आहे. उलट ही पेपर मी पण दिलेला आणि याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं. पेपर खूप सोपा होता. 100 मार्कचा पेपर असतो. 100 मार्कचा पेपर असतो, 100 प्रश्न असतात आणि वेळ खूप असतो याला, 2 तास जवळपास, 120 मिनिट वेळ असतो. आणि ह्याच्यामध्ये ही CBT जी एक्झाम असते, कम्प्युटराइज बेस्ड टेस्ट होती तुमची 100 मार्काची. हिच्यानंतर ह्याच्यात जे पास करतात ना, त्याला ट्रेड टेस्ट असते. ट्रेड टेस्ट काय असते, आपल्या ट्रेड रिलेटेड नॉलेज. जसं की तुम्हाला सांगितलं, समजा तुम्ही फिटर ट्रेड मधून भरलाय फॉर्म, तर फिटर ट्रेड रिलेटेड 75 प्रश्न असतात आणि ही पासिंग आहे. फक्त ह्याच्यात फक्त पास व्हायचं असतं. ह्याचे मार्क आपल्याला फायनल मेरिटला पकडत नाहीत, फक्त हे 100 मार्क. CBTचा सिलेबस काय असतो, हे अभ्यासक्रम काय असतो, जवळपास 99% हे जे सांगितलं ना, ह्याच्यामध्ये CBTचा अभ्यासक्रम हाच बघा. गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि GK, हे 4 विषयावरती टोटल ह्या सगळ्या पेपर्स असतात. आणि ट्रेड टेस्ट आपलं ट्रेड रिलेटेड माहिती.
आणि तुम्हाला माझगाव डॉकयार्डला आहे ना, माझगाव डॉकयार्डला काही ना तुम्हाला जे आपलं वर्कशॉप कॅल्क्युलेशन जे असतं ना आपल्या याच्यामधलं ITI मधलं ते पण प्रश्न येतात. ठीक आहे. ही पोस्ट पण खूप चांगली आहे ऍक्च्युअली. ही मुंबईला बेस आहे, तर ही सगळे भत्ते वगैरे खूप चांगले असतात, त्याच्यात पगार पण खूप चांगला पडतो. 5वा नंबर आहे आपला एक्झामचा अप्रेंटिस इन रेल्वेज. रेल्वेजच्या वेगवेगळ्या विभागा अंतर्गत अप्रेंटिस म्हणून तुम्हाला ITI जे झालेलं असतं ना त्याला वेगवेगळ्या ITI जे आपलं ट्रेड वाईज बोलवलं जातं. आता ह्याच्यात परीक्षा अशी कोणती होत नाही. अप्रेंटिस रेल्वेमध्ये ना परीक्षा होत नाही, लेखी परीक्षा नसते. डायरेक्टली सिलेक्शन कशा असतं, मेरिट बेसवरती. मेरिट कशावरती मग तुमचे जे 10वीचे मार्क्स आहेत, 10वी तर प्रत्येकाची झालेलीच असते, जे 10वीचे मार्क आहेत त्याचे 50% धरतात ते अर्धे, आणि ITIचे जे तुमचे फायनल मार्क असतात ना त्याचे 50%. हे टोटल मिळून ह्याचं फायनल मेरिट लिस्ट लागते. जसे की तुम्हाला माहित असेल ना, पोस्टामध्ये जे आपल्या जागा निसतात GDSच्या, त्याच्यामध्ये कसं 10वीच्या मार्क्सवरती डायरेक्टली सिलेक्शन असतं, तसंच अप्रेंटिस रेल्वेमध्ये जे अप्रेंटिस लागतात ना त्याला 10वीचे मार्क आणि ITIचे मार्क दोन्हीचे मिळून कंबाईन करून मार्क ज्याचे जास्त त्याच्यानुसार मेरिट लागणार. आता 6 नंबरचं काय, अग्निवीर, जे की सगळ्याला माहितीच असेल. आर्मीमध्ये पण टेक्निकल ज्या पोस्ट असतात टेक्निकल ड्युटीच्या, त्याच्यामध्ये पण आपल्याला ITI जे वेगवेगळ्या ITI नुसार आपल्याला फॉर्म भरता येतो. त्याच्यामध्ये काय मोस्ट ऑफ काय असतं, जनरली CBT नंतर, CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, लेखी परीक्षा, नंतर फिजिकल, नंतर मेडिकल, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर आता ह्याच्यानंतर आहे ना तुम्हाला सांगतो, अजून जे गव्हर्नमेंटच्या ज्या कंपन्या असतात, जर की पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणतो त्याला, जसं की आपण NTPC झालं, भेल झालं, याच्यामध्ये तुम्हाला अप्रेंटिसचे सेम जसे रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या जागा निघतात ना तशा त्याच्यामध्ये पण जागा निघतात. आणि त्याच्यामध्ये पण सिलेक्शन कसं असतं, तुमच्या ITIच्या मार्क आणि 10वीच्या मार्कवरती असतं, किंवा काही काही एक लेखी पेपर घेतात 100 मार्काचा, त्याच्यावरती पण सिलेक्शन असतं. तर आपण कसं आहे, आपल्याला माहित नसतं की ITI नंतर आपण गव्हर्नमेंट जॉब करू शकतो नसतं, याच्यामुळे खूप लोक म्हणजे त्याला अप्लायच करत नाहीत किंवा त्यांना माहितीच नसतं. त्याच्यासाठी याच उद्देशाने हा व्हिडिओ केलेला आहे. तर अजून याच्यामध्ये जर कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा डाऊट असेल, काही एक्झामची अजून जास्त माहिती असेल, तर मी माझा नंबर शेअर करतोय, तो 9503 55 10 47. या नंबरवरती डायरेक्ट तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करून विचारू शकता. धन्यवाद.